म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळासाठी सन 2024च्या चैत्र पौर्णिमा उत्सवाची झाली इतिहासात नोंद। शासन निर्णयानुसार ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराजांना रायगड पोलिसांनी दिली मानवंदना। म्हसळा ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अल्पकाळात आले यश। खासदार सुनील तटकरे यांचे हिंदू ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामस्थांनी मानले विशेष आभार। म्हसळा शहर आणि परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या सर्व जाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढवणाऱ्या आणि गावागावात शांतता व सुबत्ता राखणाऱ्या श्री धावीरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक 22 आणि 23 एप्रिल 2024 रोजी झाला। या प्रसंगी श्री धावीरदेव महाराजांना रायगड पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली। म्हसळा हिंदू ग्रामस्थांनी आणि उपस्थित भाविकांनी खासदार सुनील तटकरे यांचे विशेष आभार मानून त्यांना धन्यवाद दिले। शहरातील आणि तालुक्यातील विविध जातीतील किमान 21 जोडप्यांनी श्री धावीरदेव महाराजांना केंद्रात भाजप प्रशासन आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांची लोकसभेवर निवड व्हावी अशी प्रार्थना आणि नवस केला। मानवंदना देण्याचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पवन मधुकर चौधरी साहेब, पोलीस हवालदार /257 रामचंद्र बुधाजी बांगर, पोलीस हवालदार /457 बाबासाहेब जिजाबा बोंगाणे, पोलीस शिपाई /471 गणेश शेवराव सानप, पोलीस शिपाई /1453 अक्षय दौलतपुरी, पोलीस शिपाई /1140 घनश्याम संजय पगार, पोलीस शिपाई /1051 प्रणल पोपट यटम, पोलीस शिपाई /1349 गजेंद्र दिनकर कांबळे, पोलीस शिपाई /883 गणेश बळीराम पवार, पोलीस शिपाई /437 बिगलूर पाटील, मुख्यालय पोलीस यांना मिळाले। यावेळी म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, सचिव सुशील यादव, नगराध्यक्ष संजय कर्णिक, म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटील, सुनील उमरोटकर, सचिन करडे, भाजपच्या तालुका महिला अध्यक्षा श्रीमती रेखा धारिया, मिनल ढवळे आदी शहरातील आणि तालुक्यातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। साठीचा शासन मंजुरी मिळाली असल्याने यावर्षीचा साजरा होणारा श्री धावीरदेव महाराजांचा चैत्र पौर्णिमा उत्सव हा म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळासाठी ऐतिहासिक ठरणार आहे। या वर्षापासून महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराजांना रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना दिली जाणार असल्याने म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाचा आनंद द्विगुणित झाला आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक वर्षाची म्हसळा ग्रामस्थ मंडळाने शासन स्तरावर केलेली ही मागणी चैत्र पौर्णिमा उत्सवात ग्रामदैवत धावीरदेव महाराजांच्या यात्रेत पूर्ण होत असल्याने म्हसळा हिंदू ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांचे विशेष आभार मानून त्यांना मनोमन धन्यवाद दिले आहेत। मागील 6 महिन्यापासून आणि कार्यकारिणी मंडळाने राज्य शासन स्तरावर जसे रायगड जिल्ह्यात रोहा, महाड, पाली, पोलादपूर येथील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले आणि भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवतांना पोलिसांतर्फे शासकीय मानवंदना दिली जाते, तशीच मानवंदना म्हसळा येथील ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराजांना देण्यात यावी अशी मागणी केली होती। म्हसळा ग्रामस्थांची सदरची मागणी व मनोमन इच्छा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने पूर्ण होणार असल्याने सन 2024 मधील म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाचा चैत्र पौर्णिमेचा उत्सव शासन स्तरावर इतिहासात नोंद होणार आहे। चैत्र पौर्णिमेला दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता धावीरदेव मंदिराचे भव्य प्रांगणात पालखी सोहळ्याची सांगता समारंभात म्हसळा ग्रामदैवत असणाऱ्या श्री धावीरदेव महाराजांना रायगड पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना दिली जाणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर निमंत्रण ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशील यादव यांनी दिले आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।